अशा पद्धतीची कुठलीही कर्म आपण केली नाही पाहिजे असं तथागत बुद्ध म्हणतात। याउलट तथागत बुद्ध म्हणतात की जो मनुष्य आपल्या जीवनामध्ये नेहमी प्रसन्न। स्वागत आहे आपल्या सर्वांचं। हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे। यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते। आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा। यो हवे दहरो भिक्खु युञ्जति बुद्ध शासने सोऽइमं लोकं पभासेति अब्भामुत्तो वचन्ति मंति। विश्ववंदनीय विश्व शांतिदूत महामानव देव आणि मनुष्यांचे शास्ता तथागत भगवान बुद्ध तथागतांचा पावन पवित्र असा सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा अहोरात्र प्रचार आणि प्रसार करीत असलेला तथागतांचा सुमार्गावर अधिष्ठित असलेला पूजनीय भिक्खू संघ या जगातील अनमोल अशा त्रिरत्नांना प्रथमतः विनम्र अभिवादन। परमपूज्य बोधिसत्व भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करून आजच्या या मंगलमय प्रसंगी पूजनीय भदंत डॉक्टर S.R. इंदवंसजी महास्थवीर यांच्या 26व्या वर्षावासाच्या पूर्णत्वाच्या निमित्ताने आजच्या या ऑनलाईन धम्म परिषदेत उपस्थित पूजनीय भदंत डॉक्टर S.R. इंदवंसजी महास्थवीर यांना प्रथमतः अभिवादन करतो। या ठिकाणी उपस्थित पूजनीय भदंत अनुरुद्धजी, पूजनीय भदंत बोधिरत्नजी, पूजनीय भदंत नागसेनजी, संपूर्ण भिक्खू संघ, सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, आज आपण या ठिकाणी श्रद्धायुक्त चित्ताने पूजनीय भदंत डॉक्टर S.R. इंदवंसजी महास्थवीर यांच्या 26व्या वर्षावासाच्या निमित्ताने उपस्थित झालेला आहोत। तथागत भगवान बुद्धांच्या या धम्मामध्ये आपण जेव्हा जेव्हा श्रद्धायुक्त चित्ताने धम्म कार्यामध्ये भाग घेत असतो, धम्म श्रवण करत असतो, धम्माचे आचरण करत असतो, तेव्हा तेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये पुण्य संपादित करीत असतो। तथागत बुद्ध म्हणतात हदयं पुनातीति पुण्यं। आपल्या जीवनामध्ये पुण्यकर्म कधी होते तर बुद्ध म्हणतात जेव्हा एखादी क्रिया केल्यामुळे, एखादं कार्य केल्यामुळे आपल्या चित्तामध्ये जी प्रसन्नता उत्पन्न होते, त्या प्रसन्नतेला तथागत भगवान बुद्ध पुण्यकर्म म्हणतात। मग अशा पद्धतीने मनाची प्रसन्नता, मनाची निर्मळता आपल्या मनामध्ये प्रमोदित अवस्था कधी निर्माण होते तर आपण ज्या वेळेस आपल्या काया वाचा मनाने सदोदित पुण्यकर्म करत असतो, शीलाचं आचरण करत असतो, आपण श्रद्धायुक्त चित्ताने दान देतो, तेव्हा तेव्हा आपल्या जीवनामध्ये आपण पुण्य संपादित करीत असतो, आपलं पुण्यकर्म होत असते। तथागतांचा हा धम्म हा आचरणिक धम्म आहे।
जो कोणी आचरण करेल त्याला त्याचं फळ निश्चित मिळत असते. जर आपण अकुशल प्रवृत्तीने जर कार्य केलं, अकुशल चित्त प्रवृत्ती आपल्या मनामध्ये निर्माण झाली आणि तशा पद्धतीने अकुशल चित्त प्रवृत्तीला घेऊन आपण जर कार्य केलं, मग ते वाचेने असेल, कायाने असेल किंवा मनाने असेल, आपलं कर्म तशाच पद्धतीचं बनत जाते. आपलं कर्म हे दुष्कर्म होते, अकुशल कर्म होते. आणि अकुशल कर्म ज्यावेळेस आपण आपल्या हातून आपल्या काया वाचा मनाने करत असतो, तेव्हा मात्र आपल्याला निश्चितच चांगलं फल प्राप्त होणार नाही. आपल्या जीवनामध्ये तीव्र वेदना होतात. आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जर बघितलं, आपलं मन कलुषित असेल, अप्रसन्न असेल, आपल्या चित्तामध्ये राग, द्वेष, मोह निर्माण झालेला असेल, तर आपण कधीच आपल्या कृतीने, आपल्या कार्याने कधीच आपण चांगलं कार्य करत नाही. मुखातून जे शब्द निघतील ते द्वेषपूर्ण असतील, इतरांना त्रास होईल, इतरांचं मन दुखेल, इतरांना आपल्या बोलण्यापासून पश्चाताप निर्माण होईल, अशाच पद्धतीने आपलं जर मलिन मळ असेल, आपल्या मनामध्ये द्वेषाची भावना असेल, मत्सराची भावना असेल, रागाची भावना असेल, तर तशाच पद्धतीचे शब्द आपल्या मुखातून निघत असतात. कारण आपलं मन हे अपवित्र झालेलं असते. मनाची मलिन अवस्था आपल्या चित्तामध्ये निर्माण होते आणि जेव्हा आपण अशा पद्धतीने अकुशल कर्म करत असतो, तर त्या अकुशल कर्माचा विपाक आपल्या जीवनामध्ये चिरंतर असं दुःख देणार असते. कधी कधी आपण आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचे कर्म करत राहतो. आपण जाणीवपूर्वक करतो, कधी कधी अजाणता करतो, परंतु त्या कर्माचं ज्यावेळेस फळ मिळतं तेव्हा मात्र आपण पश्चाताप करत बसतो. तेव्हा आपण विचार करू लागतो की माझ्या जीवनामध्ये अशी वाईट अवस्था, दुःखाची अवस्था निर्माण होत आहे. मी तर खूप चांगलं कर्म केलेलं आहे. परंतु कधी कधी आपण काय करत असतो, काय बोलतो, कशा पद्धतीचे विचार येतात, हे आपण कुठेच बघत नाही. बऱ्याच वेळा असंही होते की आपण शरीराने इथे असतो, परंतु मनाने कुठेतरी असतो. एखाद्या ठिकाणी आपण जाऊन आलेलं असेल तर त्या ठिकाणी आपलं मन रममान होते, किंवा आपण भविष्यामध्ये विचार करत बसत असतो. माणसाला जर सुखी बनायचं असेल तर प्रत्येकाने वर्तमानामध्ये जगायला शिकायला पाहिजे. कारण मनुष्य हा कधीच वर्तमानामध्ये जीवन जगत नाही. आता आपण इथे बसलेलो आहोत, मी धम्मश्रवण करत आहे, ही भावना आपल्या मनामध्ये असेल किंवा आपण तशा पद्धतीने इथे सतर्क राहून स्मृती संप्रजन्य अवस्थेमध्ये ज्यावेळेस आपण श्रवण करतो, त्याचं निश्चित आपल्या जीवनामध्ये फार मोठं कुशल कर्म बनते, पुण्यकर्म बनते. परंतु आपण वर्तमानामध्ये न रमता आपल्या भूतकालावधीमधील काही आपल्या प्रसन्न मनाला करणाऱ्या गोष्टी असतात, तिथे आपण रममान होतो. किंवा आपण भविष्यामध्ये मी अशा पद्धतीचं करेन, तसं करेन, मी इथे जाईन, तिथे जाईन, या विचारमग्न अवस्थेमध्ये आपण आपल्या जीवनाचा जास्तीत जास्त वेळ खर्च करतो. प्रत्येकच व्यक्ती, मग ती कोणीही असो. कारण वर्तमान कालावधीमध्ये जगणारे जे उपासक उपासिका असतात ते कधीच दुःखी होत नाहीत. कारण ते जास्त पुढचाही विचार करत नाहीत आणि जास्त पाठीमागेही विचार करत बसत नाहीत की मी असा होतो, तसा होतो. कारण त्यांना माहिती असतं की आता जे मी काही कर्म करतो, तर या कर्माचं जे काही फळ आहे ते आपल्याला भविष्यामध्ये निश्चित मिळणार आहे. कुणी काहीही म्हणू दे, आपण केलेलं कर्म, आपण जर म्हटलं, ज्या पद्धतीने एखादं मांजर असतं, डोळे लावून दूध पितं, त्याला कोणी बघत नाही का? बघितलं तरी ते डोळे लावून दूध पिल्यामुळे त्याला वाटत असेल की मला कोणीही बघत नाही. तसंच आहे, त्याला सर्वजण बघतात, फक्त त्याचे डोळे बंद असतात. आपण केलेले एखादं कर्म बघा,
आपण मग ते कर्म चार चौघामध्ये केलेलं असेल किंवा आपल्या रूम मध्ये केलेलं असेल, चार भिंतीच्या आतमध्ये केलेलं असेल, मोकळ्या आकाशामध्ये केलेलं असेल किंवा समुद्राच्या मध्यभागी जाऊन जरी केलं तर त्या कर्माच्या विपाकापासून आपल्याला कोणीही वाचू शकत नाही. आणि कर्म हेच आपले सर्व ज्ञातिगण आहेत. मनुष्य जन्मास एकटाच येतो का नाही? जन्मास एकटाच येतो. जन्म कशामुळे आपल्याला मिळाला? आपण काहीतरी पुण्य कर्म केले असतील म्हणून आपल्याला मनुष्याचा दुर्लभ असा जन्म प्राप्त झालेला आहे. मग या दुर्लभ अशा जन्मामध्ये आल्याच्या नंतर आपण सद्धम्माचं श्रवण चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे, कर्म आपली चांगली केली पाहिजे. आणि कर्म ज्यावेळेस चांगली करत असतो तेव्हा विपाकाची कुठल्याही प्रकारची भीती आपल्याला नसते. अकुशल कर्मची फळं देताना कसं होते? आपल्याला एखाद्या वेळेस आपल्या पायामध्ये काटा रुतला किंवा एखादे अशी अनुकुचितार एखादी पिन टोचली, प्रसन्न वाटते का? दुसऱ्यांदा आपल्याला काटा आपल्या पायात रुतावा वाटतं का? नाही. लगेच आपल्याला वेदना होतात, त्रास होते, आपले दुःखद अवस्था आपल्याला अनुभूतीला येते. आपण त्रासामध्ये रडत असतो, त्याच्यामध्ये आपल्याला दुःखद वेदना सहन कराव्या लागतात. तर तशी दुःखद वेदना आपल्या जीवनामध्ये कधीही निर्माण नाही झाली पाहिजे, याचा आपण विचार केला पाहिजे. म्हणजे एखादा कर्माची अवस्था आपल्याला ज्याप्रमाणे काटेरी स्वरूपामध्ये मिळते अशा पद्धतीची कुठलीही कर्म आपण केली नाही पाहिजे असं तथागत बुद्ध म्हणतात. याउलट तथागत बुद्ध म्हणतात की जो मनुष्य आपल्या जीवनामध्ये नेहमी प्रसन्न राहतो, आपलं चित्त प्रसन्न करतो, नेहमी इतरांच्या विषयी प्रेमाची भावना ठेवतो, मैत्रीची भावना ठेवतो, करुणेची भावना ठेवतो, उदारतेची भावना ठेवतो, जो नेहमी आपल्या मनामध्ये चांगल्या प्रकारचे विचार निर्माण करून त्याप्रमाणे सुभाषित बोलतो मुखाने, तो कधीही कुणाला दुखवत नाही, कधी कुणाची चहाडी चुगली करत नाही, निंदा नालस्ती करत नाही, कधीही अपशब्द बोलत नाही, नेहमी सुभाषित बोलून आपल्या जीवनाची सुरुवात करतो, पूर्ण दिवस वर्तमानामध्ये जगतो. तो मनुष्य कदापिही दुर्गतीला जात नाही किंवा त्याच्या जीवनामध्ये दुःखाची अवस्था येत नाही, कारण त्याचं मन प्रसन्न असते. जेव्हा प्रसन्न मनाने आपण कार्य करत असतो तेव्हा मात्र आपलं कर्म चांगलं बनते. म्हणून तथागत बुद्ध म्हणतात, आपल्या अंगावरती जर एखाद्याने पुष्पवृष्टी केली, तुमच्या अंगावरती जर पुष्पवृष्टी करत असेल तर त्या फुलापासून आपल्याला त्रास होतो का? उलट आपल्याला त्या ठिकाणी काय सुखद अनुभूती येते. पुष्पाचा वर्षाव होत आहे, आपल्याला तो फुलांचा स्पर्श होतो, एकदम आनंद वाटतो, आपलं मनही प्रसन्न होते आणि तो प्रसंग, ती क्रिया अखंड चालू राहावी असं आपल्याला वाटतं, कारण त्याच्यामधून त्रास होत नाही, सुखद अनुभूती मिळते, सुखाची प्राप्ती होते. तर तसंच बुद्ध म्हणतात, एखाद्या मनुष्याने आपल्या जीवनामध्ये अशा पद्धतीने शुद्ध स्वरूपाची कर्म केली पाहिजे की ज्याचा विपाक मिळत येत असताना आपल्याला सुखद मुखाने, ज्यावेळेस आपण चांगली कर्म करतो, पुण्य कर्म करतो, तर त्यावेळेस आपल्या चेहऱ्यावरची हावभाव जी असतात, एक्सप्रेशन जे असतात ते प्रसन्न असतात. तर आपल्या कर्माची फळं भोगत असताना सुद्धा आपल्याला सुखद अनुभूती आली पाहिजे असं बुद्ध म्हणतात. मनुष्य कितीही श्रीमंत असेल, गरीब असेल, मध्यमवर्गीय असेल, आपल्या सर्व गोष्टीमध्ये आपली जी काही संपत्ती आहे त्याचे भाग करता येतात, ते आपल्याला दुसऱ्याला देता येतं. परंतु कर्म हे एकच असं आहे. आपली संपत्ती असेल, घर असेल, आपल्याला 2-4 मुलं असतील तर त्या 4 मुलांमध्ये त्याची विभागणी होते. आई वडिलांच्या नंतर 4 मुलांच्या नावाने ते केली जाते. शेती असेल, शेतीमध्ये 4 भाग होतात. घर असेल, 2-4 घर असतील, प्रत्येकाला एक दिल्या जाईल.
किंवा मग एकाच घरामध्ये 4 वाटे केल्या जातील. जे काही संपत्ती असेल, बँक बॅलन्स असेल, तर त्याच्यामध्येही वाटे करण्यात येतील. सर्वांना समान वाटा दिला जाईल. किंवा आई वडिलांची मर्जी असेल तर पुन्हा एकालाच दिल्या जाईल. जी काही आपण भौतिक संपत्ती निर्माण करतो त्या सर्व गोष्टीमध्ये वाटेकरी निर्माण होतातच. असं कोणी आहे का मला आई वडिलांची कुठलीही संपत्ती नको म्हणणारं कोणी आहे का? कितीही श्रीमंत असू देत, कितीही पैसेवाले असू देत, गर्भ श्रीमंत असो, कितीही त्याच्याकडे पैसा असू दे, मलाही माझ्या मात्या पित्याची जे काही वडिलोपार्जित संपत्ती आलेली आहे त्याच्यामधला मला एकही वाटा नको, थोडीही जागा नको, थोडाही पैसाही नको, काहीच नको असं म्हणणार कोणी आहे का एवढ्या उदारांतकरणाचं? आपल्या परिवारात किंवा आपल्या आजूबाजूला किंवा समाजामध्ये तरी. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये वडिलोपार्जित संपत्तीमध्ये जी काही भौतिक संपत्ती निर्माण होते तर त्या प्रत्येक संपत्तीमध्ये वाटेकरी निर्माण होतात. हा मानवी स्वभाव आहे. मग आपली खरी संपत्ती कुठली असते? आपली कर्म. आपण केलेली कर्म, ना आपला पती, ना कुणाची पत्नी, ना आपले मुलं, ना आपले आई वडील कोणीही आपल्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. आपण केलेल्या कर्माचा कोणी वाटेकरी होतो का? मग सुखद असो किंवा दुःखद असो. सुखद असतील आपल्याला आनंद मिळतो, दुःखद असेल तर आपलं दुःख दुसऱ्याला वाटून देता येते का? नाही, आपल्याला भोगावं लागतं. म्हणून जी काही संपत्ती आहे आपल्याला या जन्मामध्ये करायची तर ती आपली कर्माची संपत्ती, कर्माचा ठेवा आपल्याला निर्माण करायचा आहे. तेच आपलं आयुष्य वाढवत असते, वर्ण वाढवते, बल वाढवते, प्रज्ञा विकसित करते. मग अशा पद्धतीची जे काही कर्म आहेत, जी काही संपत्ती आहे ती फक्त धम्म मार्गामधून आपल्याला निर्माण करता येते. जेव्हा आपण धम्माच्या सानिध्यामध्ये येतो, धम्माचरण करतो, ज्या पद्धतीने बुद्धाने सांगितलेलं आहे त्याचं चांगल्या पद्धतीने श्रवण करतो, श्रवण करून आचरण करतो, आपल्या प्रत्येक दिवशी आपल्या जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये तशा पद्धतीने वागत असतो, तेव्हा आपलं कर्म बनते. कर्म म्हणजे आपण जी काही क्रिया करतो, काया वाचा मनाने असेल तर ती कर्म आपल्याला श्रीमंत बनवत असतात आणि तीच आपल्याला मुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जातात. मुक्त होणं म्हणजे काय, मृत्यू पावला म्हणजे मुक्त होत नाही. आपले जोपर्यंत आश्रव, कामाश्रव असेल, भवाश्रव असेल, जोपर्यंत आपण आपल्या सर्व काही आश्रवांना नष्ट करत नाही तोपर्यंत आपल्याला या भवबंधनामध्ये नेहमीच यावं लागतं. तर या सर्व प्रकारच्या भवबंधनातून मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला केवळ एकच उपाय आहे, तो म्हणजे तथागत भगवान बुद्धांचा हा धम्म मार्ग आहे. धम्म मार्गामध्ये आपण प्रविष्ट झाल्याच्या नंतर ह्या सर्व गोष्टी आपण ज्यावेळेस जाणून घेतो, अनुभूती करतो, तेव्हा मात्र आपल्या चित्तामध्ये जे काही विचित्र प्रकारची चित्त प्रवृत्ती निर्माण होते ती हळूहळू कमी व्हायला लागते आणि चांगल्या प्रकारची कुशल प्रवृत्ती आपल्या चित्तामध्ये निर्माण होते. यासाठीच आपल्याला धम्माची गरज आहे. धम्म जो कोणी आचरण करतो तो कधीच दुर्गतीला जात नाही, तर तो नेहमीच सद्गतीला जातो. आपण तथागत भगवान बुद्धांच्या कालावधीपासून बघितलेला आहे. आपण साहित्याचा अभ्यास करतो, नेहमी धम्मप्रवचन ऐकत असतो. मनुष्य हा केवळ आपल्या शरीराने मरून जातो, मृत होतो, परंतु आपली कर्म हे हजारो वर्षाच्या नंतर सुद्धा चांगली असेल तर ते इतिहासामध्ये लिहिल्या जातात. आपल्याला सर्वांना माहिती आहे तथागत भगवान बुद्ध 2600 वर्षापूर्वी झाले होते. त्यांच्या कालावधीमध्ये ज्यांनी धम्माचं कार्य केलं, आज आपण इतिहासामध्ये बघतो, पाली साहित्यामध्ये बघतो, अनाथपिंडिकाचं नेहमीच आपल्याला वर्णन बघायला मिळते. सुत्तपिटकामध्ये सर्वात जास्त सुत्तपिटकामध्ये अनाथपिंडिकांचं नाव निघते. का? तर त्याने तशा पद्धतीची कर्म त्यांच्या कालावधीमध्ये केली होती. भगवान बुद्धाने जास्तीत जास्त आपला कालावधी
अनाथ पिंडिकाने निर्माण केलेल्या त्या बुद्ध विहारामध्ये, जेतवन बुद्ध विहारामध्ये घालवली होती. त्या ठिकाणी त्यांचा जास्तीत जास्त कालावधी गेलेला आहे. त्या अनाथ पिंडिकाने धम्मासाठी केलेल्या सेवेमुळे त्यांनी निर्माण केलेल्या त्या मोठ्या अशा विहारामध्ये तथागत भगवान बुद्धांनी दीर्घकाळ वास्तव्य केलं होतं. त्याच्यामुळे अनाथ पिंडक आजही साहित्याच्या रूपामध्ये जिवंत आहेत. राजा बिंबिसार असेल, सुजाता असेल, विशाखा असेल, हे त्यांच्या कर्मामुळे जिवंत आहेत. त्यांनी त्यांच्या कालावधीमध्ये फार मोठं पुण्यकर्म केलं होतं. धर्मासाठी आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी अर्पण केलेलं होतं. त्यांनी त्यांच्या केलेल्या कर्मामुळे आजही आपण त्यांना आदर्श मानतो आणि त्यांनी जे काही कर्म केलं त्याचं आपण अनुकरण आजच्या या 2600 वर्षानंतर सुद्धा करत असतो. आज या ठिकाणी पुंडे परिवारांनी बंदेंना राहण्यासाठी हे गेस्ट हाऊस दिलेलं आहे. एक आपल्या मनामध्ये चांगल्या प्रकारची श्रद्धा निर्माण झाल्याच्या नंतर आपण काहीतरी धम्मासाठी करावं ही भावना निर्माण व्हायला पाहिजे. आपल्याकडे कोणी उपासक नाहीत का? भरपूर आहेत. भरपूर त्यांच्याकडे संपत्ती आहे, घर आहेत. काही लोक असेही आहेत की विहार सुद्धा निर्माण करून देऊ शकतात, परंतु ती देण्याची दानत ती मनामध्ये तशा पद्धतीची श्रद्धा असायला पाहिजे. आणि जेव्हापासून पूजनीय भदंत डॉक्टर S.R. हिंदवंशजी महास्थवीर या गेस्ट हाऊस मध्ये पुंडे परिवारांच्या त्यांनी दिलेल्या गेस्ट हाऊस मध्ये आले, तेव्हापासून त्यांचंही फार मोठं पुण्यकर्म होते. नेहमी भिक्खू संघ त्यांच्या या वास्तूमध्ये येतात. हे सर्व पुण्यकर्म कुणाला जाते? माध्यम आहेत भंतेजी, परंतु त्या परिवाराला जाते. कारण त्या परिवारांनी या ठिकाणी भंतींना तशा पद्धतीची करण्याची प्रेरणा सुद्धा दिलेली आहे. हे निवासस्थान दिलेलं आहे. ही आपल्या जीवनामध्ये केलेलं आपलं पुण्यकर्म आहे. आताच नव्हे तर हे आपल्या जोपर्यंत आपल्याला निर्वाण प्राप्त होत नाही तोपर्यंत हे पुण्यकर्म आपल्या कामी येत असते. म्हणजे प्रत्येकाने जेव्हा कारण आपण संघवंदनेमध्ये म्हणत असतो, आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजली करणीयो अनुत्तरं पुण्यं क्षेत्रं लोकसाधी. अनुत्तर असं पुण्यक्षेत्र कुठलं आहे तर ते भिक्खू संघाचं आहे. भिक्खू संघ कसा आहे? आहुनेयो आहे, आमंत्रण देण्याच्या योग्यतेचा, पाहुनेयो पाहुणचार करण्याच्या योग्यतेचा, दक्षिणेयो दान देण्याच्या पात्रतेचा आहे, अंजली करणीयो म्हणजे दोन्ही हात जोडून अंजलीबद्ध प्रणाम करण्याच्या योग्यतेचा आहे. संघवंदनेमध्ये आपण संघाचे गुण स्मरण करतो, त्याच्यामध्ये हे सर्व आहे. म्हणजे ह्या सर्व गुणांनी युक्त असा भिक्खू संघ असतो. आणि केवळ या भिक्खू संघाला आपण केवळ इथे बसलेले एवढाच भिक्खू संघ आहे का? नाही, भगवंताच्या कालावधीमध्ये झालेला जो वर्तमानामध्ये आहे आणि जे भविष्यामध्ये प्रवर्जित होतील तो सर्व तिन्ही कालावधीमधील जे भिक्खू संघ असेल त्यांच्यामध्ये हे गुण असतात. तर त्या भगवंताच्या भिक्खूंच्या त्या गुणाला आपण स्मरण करतो. आणि भिक्खू संघ हा अनुत्तर पुण्य क्षेत्र आहे. याच्यामध्ये आपण एखादं जर बीज टाकेल तर त्याच्या कितीतरी पटीने आपल्याला प्राप्त होते. आपण उदाहरण जर घ्यायचं बघितलं तर आपण एखादं आंब्याचं बीज आपण रोपण केलं, बीज एक राहते, परंतु ते मोठं झाल्याच्या नंतर 5-10 वर्षाच्या नंतर त्याला एकच फळ येते का? नाही. किती येतात? जास्त येतात. काही शेकडो मध्ये येतात, हजारो मध्ये येतात. आणि केवळ एकाच वर्षी येते का? नाही. ते बीजारोपण केल्यापासून तर त्या झाडाचं अस्तित्व जोपर्यंत आहे, त्या झाडामध्ये जीव जोपर्यंत आहे, जोपर्यंत त्याला खत पाणी मिळते, जोपर्यंत ते जिवंत असते, तोपर्यंत काय होते? त्या एका बीजापासून मिळणारी फळं आपल्याला चाखता येतात. मग ते हजारो, शेकडो, हजारो, काही लाखामध्ये जाते. एका बीजापासून मिळणार ते हे आहे. तशाच पद्धतीचं हा भिक्खू संघ आहे. जी काही आपण याच्यामध्ये पेरणी करतो, मग कशाची पेरणी करतो? दानाची, आपल्या शुद्ध कर्माची. तर त्याच्यापासून आपण जे काही देतो भिक्खू संघाला श्रद्धायुक्त चित्ताने, तर आपल्याला शेकडो पटीने, हजारो पटीने, लाखो पटीने आपल्याला प्राप्त होते जेव्हा आपण श्रद्धायुक्त चित्ताने दान देतो. हे अनुत्तर पुण्य क्षेत्र आहे.
म्हणून संघाच्या सान्निध्यामध्ये आपण जेवढं राहतो तेवढं आपल्या जीवनामध्ये आपलं कल्याण होत असते. नवीन नवीन गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. प्रत्येक बंतजी या ठिकाणी आल्याच्यानंतर एकापेक्षा वेगळी धम्मदेशना देतात. काही नवीन गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. काही जुन्या गोष्टींची उजळणी आपल्याला करून घेता येते. आपल्याला धम्म मार्गाकडे नेण्यासाठी प्रत्येक जण प्रोत्साहित करतात. असं कोणी आहे का एखादा भिक्षू की त्याने तुम्हाला वाईट मार्गाकडे जायला सांगितलं? कोणीच नाही. जो कोणी भगवंताचा श्रावक संघामध्ये असेल, जो कोणी भिक्षू असेल, तर तो कधीच आपल्या अनुयायांना, उपासक उपासिकांना वाईट मार्गाकडे घेऊन जात नाही. कधीच तो वाईट मार्ग सांगत नाही. नेहमी सुभाषित सांगतो, नेहमी चांगलं सांगतो, भगवंताचा धम्म सांगतो, भगवंतांनी दिलेल्या मार्गावरती चालण्यासाठी प्रेरणा देतो. ह्या सर्व गुणांनी युक्त असा भिक्खू संघ असते. आणि या भिक्खू संघामध्ये जेव्हा आपण राहत असतो तेव्हा मात्र आपलं फार मोठं कुशल कर्म होत असते. आणि तेच कुशल कर्म आपल्याला भवसागर पार करण्यासाठी मदत करत असते, सहाय्यभूत ठरत असते. म्हणून आजच्या या प्रसंगी पूजनीय भदंत यसार इंदवंसजी महास्थवीर यांच्या 26व्या वर्षावास समारोपाच्या निमित्ताने भंतेंनी या ठिकाणी निमंत्रित केलं. त्याबद्दल भंतेंच्या प्रती मी या ठिकाणी कृतज्ञता भाव बाळगतो. आपण सर्वांनी या ठिकाणी श्रद्धायुक्त चित्ताने धम्म बुद्ध वचन श्रवण केलेलं आहे आणि आपल्या जीवनामध्ये पुण्य संपादित केलेलं आहे. आपल्या सर्वांच्या प्रती सुद्धा या ठिकाणी मंगल कामना व्यक्त करतो. भवतु सब्ब मंगलं सर्वांग समंगलम्. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.